नाशिकच्या तपोवनातील वृक्षतोडीचा विषय दिवसेंदिवस अजून तीव्र होत चाललाय. खासदार राजाभाऊ वाजे यांनी आधीच याबाबत थेट मुख्यमंत्री आणि पंतप्रधान यांना पत्रव्यवहार करून स्वतः यात लक्ष घालण्याबाबत विनंती केलेली होती. बुधवारी 3 डिसेंबर रोजी खासदार राजाभाऊ वाजे यांनी तपोवन परिसराला भेट देऊन तेथील परिस्थिती समजावून घेतली आहे. दिल्लीमध्ये सध्या हिवाळी अधिवेशन सुरू असून या प्रसंगी थेट संसदेत प्रश्न उपस्थित करण्याचा मानस यावेळी वाजे यांनी व्यक्त केलाय. तपोवन परिसरामध्ये साधुग्राम उभारणीसाठी तब्बल 1700हून अधिक झाडं तोडण्याचा निर्णय महापालिकेनं घेतल्याची बाब समोर आल्यानंतर नाशिककरांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या होत्या. त्यातच याच परिसरामध्ये एक्झिबिशन सेंटर उभारणीसाठी निविदा निघाल्याचे उघड झाल्यानं वृक्ष वाचवण्याच्या आंदोलनाला आणखीन धार आली आहे. याबाबत खासदार राजाभाऊ वाजे यांनी थेट मुख्यमंत्री आणि पंतप्रधान यांना पत्र लिहून तपोवनचे धार्मिक महत्त्व अधोरेखित केलेलं आहे. तर बुधवारी तपोवन भेटी दरम्यान खासदार राजाभाऊ वाजे म्हणालेत, एकीकडे नाशिकच्या कुंभमेळ्याला आपण हरित कुंभ म्हणून पाहतो आणि दुसरीकडे इतकी झाडं तोडणार आहेत, जनभावनेचा आदर करणार आहोत की नाही हा प्रश्न निर्माण होतोय. कुंभमेळा हा हिंदू धर्मांचा मेळा आहे आणि हिंदू धर्म म्हणजे निसर्ग पूजन. झाडं, प्राणी, नद्या सगळ्यांची पूजा आपण करतो. अशावेळी नागरिकांची भावना तीव्र आहे आणि तिचा आदर आपण करायलाच हवा, असं खासदार राजाभाऊ वाजे म्हणालेत. तर तपोवन या नावातच वन आहे, तेच जर गेलं तर या भूमीचा अर्थच उरत नाही. सिमेंटच्या जंगलात नाशिकचा श्वास गुदमरू नये म्हणून नाशिककर लढत आहेत. त्यामुळे बळजबरी न करता हा निर्णय मागे घ्यायला हवा, असा प्रश्न खासदार राजाभाऊ वाजे यांनी उपस्थित केलाय. तर झाडतोडीवर इतकी तत्परता दाखवणाऱ्या प्रशासनाला उद्देशून खासदार राजाभाऊ वाजे म्हणाले, गोदावरी प्रदूषणाचं काय? STP प्रकल्प वेळेत पूर्ण होईल का? इतका महत्त्वाचा विषय असताना त्याकडे कोणी लक्ष देत नाही. यावेळी त्यांनी गोदावरी स्वच्छता प्रकल्पासाठी केंद्र स्तरावर केलेल्या प्रयत्नांचीही आठवण करून दिली आहे. तर त्यांनी सांगितलंय की केंद्रीय पर्यावरण मंत्र्यांची वेळ घेऊन तपोवन बचाव समितीच्या प्रतिनिधींसह भेट घडवून आणणार आहे. नाशिकची जनभावना थेट दिल्लीपर्यंत पोहोचवणार आहे. तर लोकसभेमध्ये थेट हा मुद्दा उपस्थित करून केंद्र सरकारनं वस्तुस्थितीकडे गंभीरतेने पाहावं हा आमचा प्रयत्न आहे आणि तपोवन वृक्षतोडीबाबत संसदेत नियम 377 अंतर्गत तारांकित प्रश्न उपस्थित करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचं खासदार राजाभाऊ वाजे यांनी यावेळी स्पष्ट केलंय. कोणातले जे वृक्षांची कत्तल होते त्याची आपण पाहणी केली. एकीकडे ग्रीन कुंभाची घोषणा शासनाने केली, दुसरीकडे 1800 झाडांची कत्तल होते असे बोललं जाते. काय आपली भूमिका? नाही, आता आपण जर हरित कुंभ म्हणतो आणि हरित कुंभ म्हणत असताना जर झाडं तोडणार असतात तर मला वाटतं हे चुकीचं काम आहे आणि लोकभावना वेगळी आहे. तर जनभावनेचा आदर केला पाहिजे. एकतर आपण हिंदू धर्माचाच कुंभमेळा आहे आणि निसर्गाची पूजा ही हिंदू धर्मात आपण सर्वत्रच पाहतो. सापाची पूजा करतो, बैलाची पूजा करतो, झाडाची पूजा करतो, सर्वच निसर्गाची आपण पूजा करणारे लोक आहे. त्यामुळे हा एक वेगळा संदेश जाण्यासारखा आहे. तर मला असं वाटतं की जनभावनेचा आदर केला पाहिजे. एकीकडे तपोवन आहे, दुसरीकडे हे जर झाडं कट झाली किंवा त्याची तर सिमेंटचं जंगल या ठिकाणी उभं राहू शकतं. या संदर्भात आपण काय? नाही, तो विषय तोच आहे ना. तपोवन मधून वन निघून गेल्यावर काय राहणार आहे? सिमेंटचं जंगल राहणार आहे. आणि माझं मत असं आहे की लोकांची भावना आपण आदर केला पाहिजे. नाशिक शहरात जे लोक राहतात त्यांचं जे फुफ्फुस आहे त्यांचं लोकांची भावना आहे की फुफ्फुस वाचलं पाहिजे. आणि म्हणून मला असं वाटतं की याच्यावर बळजबरी न करता शासनाने जनभावनेचा आदर केला पाहिजे. एकीकडे साधुग्राम हे साधूंसाठी नियोजित असतं, मात्र त्याच पद्धतीनं गोदावरी निर्मळ वाहनं देखील तितकंच महत्वाचं आहे. मात्र जर आपण पाहिलं तर चोपडा लॉन्स असेल किंवा सोमेश्वर जवळ काही नाले, नंदिनी नदीचं घाण पाणी थेट गोदावरी सोडलं जातं. मुख्यमंत्र्यांनी STP प्लांटचं भूमिपूजन जरी केलं असलं तरी ते याच्यापेक्षा ते तात्काळ अंमलबजावणी करावी असं नाशिककरांचं मत आहे. तुमची भूमिका? मी पहिल्या दिवसापासूनच लोकसभेतही तो विषय मांडलेला आहे की STP प्लांट जास्त महत्वाचे आहेत. त्याच्यातून जे गोदावरी नदीत प्रदूषण होतं ते प्रदूषण थांबलं पाहिजे आणि त्यासाठी आता जरी किती झालं तरी मला वाटतं की ते पूर्ण होईल असं वाटत नाही. केंद्रामध्ये पर्यावरण मंत्र्यांशी या संदर्भात आपण काही चर्चा करणार? मी आजच दिल्ली जाणार आहे. काल काही या कार्यकर्त्यांची माझी चर्चा झालेली आहे. जे तपोवन बचाव समिती जी आहे त्यांच्या बरोबर बोलणं झालेलं आहे आणि पर्यावरण मंत्र्यांची जर भेट होऊ शकली, त्यांची वेळ घेणार आहे, भेट होऊ शकली तर मी यांची भेट घालून देणार आहे.
अजित पवारांनी देखील या ठिकाणी ह्या झाडांची कत्तल होणे यासाठी पॉझिटिव्ह निर्णय घेण्याचं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं. काय वाटतं, महायुतीतच हे काही होऊ शकतं? नाही, आता ते तो विषय त्यांचा आहे, आपला विषय नाहीये. परंतु नाशिककरांची जी भावना आहे ती महत्वाची आहे. उत्तर महाराष्ट्र लाईव्हसाठी अश्विनी पुरी, नाशिक.